रामकृष्ण हरी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। माझ्यासमोर श्री हरिभक्तपरायण नामवंत कीर्तनकार कीर्तन केशरी अक्रोड महाराज साखरे बाबा यांची उपस्थिती आहे। महाराजांशी एक संपर्क महाराजांना एक प्रश्न विचारतो। आदरणीय महाराज, की महाराज विश्व माऊली ज्ञानोबरायांना सर्व संतांनी माऊली ही उपाधी का दिली असेल? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की व्यवहारामध्ये जशी आई सगळ्या लेकरावरती समान प्रेम करते, मोठा असू द्या लहान असू द्या, ज्याला काही येत नसू द्या, व्यवहारामध्ये लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्र आईचा दृष्टांत देतो। व आई समान लेकराला सांभाळते, खूप प्रेम करते। तिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ असं माऊलीच्या बाबतीमध्ये, आईच्या बाबतीमध्ये माऊलीला म्हटलं, आईला म्हटलं। तसं परमार्थामध्ये विश्व माऊली ज्ञानोबरायांना सर्व संतांनी माऊली का म्हटलं? त्याचं कारण चोखोबार आहे, महार समाजामध्ये जन्मला, नामदेवराय शिंपी समाजामध्ये जन्मला। प्रत्येक समाजात बघा, चोखोबारांची पत्नी या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या समाजात चोखा मेळा बंका जातीचे महार यांचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्या संतांना एकत्रित आणलं ज्ञानोबरायांनी। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटे। या सर्व संतांना अभंग लिहायला लावून आणि सर्व संतांना अभंग लिहायला लावून ते सगळे अभंग प्रकाशित केले। म्हणजे जे सगळे अनाथ होते त्या अनाथाचे ज्ञानोबराय माय झाले। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदी कसे। आणि परमार्थातली माय बनल्यामुळं सगळे संत त्यांना माऊली म्हणायला लागले। आजही ती अनाथाची माय आहे। आज विश्वातून एवढे अनाथ मंडळी 10 लाख लोक माऊलींच्या सोहळ्यात चालतात, प्रत्येकाला सांभाळतात। आमच्या परमार्थाची माऊली म्हणजे ते ज्ञानोबराय आहेत। आणि माऊली हा शब्द फक्त ज्ञानोबरायांना शोभतो, कारण ती या विश्वाची माऊलीच आहे। विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती, असे आमचे ज्ञानोबराय आहेत। साक्षात माऊलीमय आहेत। माऊली म्हटलं तरी अंगावरती रोमांचे उभे राहतात। नुसता रथ गेला माऊलींचा तरी माणसं उभी राहतात, अंगावरचे शहारे उभे राहतात। पखवाज वाजवणारे कृष्ण महाराज आनंदी होतात, ओंकार महाराज गाताना आनंदी होतात, अक्रोड महाराज बोलताना आनंदी होतो, राऊत बाबा कीर्तन करताना आनंदी होतात, ऐकणारे आनंदी होतात। कशामुळे? फक्त माऊली नाव घेतलं, त्याचं कारण सगळ्यांची ती माय बनली। जशी व्यवहारात